कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटप्रमुखांचा मेळावा मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्स या ठिकाणी पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्याला उपस्थित राहण्यापूर्वी काही तास अगोदर येथील रस्ता पॅचवर्क करण्यात आला। खरं तर या संपूर्ण रस्त्यावर वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात खड्डे होते। फक्त उपमुख्यमंत्री येणाऱ्या मार्गावर पॅचवर्क करण्यात आला आणि रस्ता करण्यात आल्याने परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। दरम्यान तयार केलेल्या रस्त्यामध्ये काही ठिकाणी लगेचच भेगा पडल्याचं देखील समोर आलंय। या रस्त्याचा आढावा घेत नागरिक आणि इंजिनियर सोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूरकरांना खड्डे काही नवीन नाहीत, मात्र मार्केट यार्डच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वर्षानुवर्षे असणारे खड्डे आहेत। ते काल खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान बुजवण्यात आले। त्या ठिकाणी पॅचवर्क आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण सध्या आहोत त्याच रस्त्यावरती ज्या ठिकाणी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते एका गटप्रमुखांच्या मेळाव्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेले होते आणि या ठिकाणी रस्त्याचे पॅच आहेत ते खरं तर पॅचवर्क करून भरण्यात आले आहेत। जवळजवळ 20 वर्ष झाले आम्ही या रोडवरून येतो, ये जा करत असतो। आता आम्हाला ठाऊक नाही की आता हा जो काल मुख्यमंत्री निवडतात म्हणून हा जो रोड केलेला आहे, ह्या रोडचं हा किती दिवस टिकेल, ह्याची क्वालिटी कशी आहे काय आहे आता लोकांना दिसतेच आहे समोरच। आता लोकांच्या ह्या रोडसाठी आम्ही किती सहन करून घ्यायचे। गेले 20 वर्ष आम्ही सहन करत आलेलो आहे। आम्ही मुख्यमंत्री येणार म्हणून, मंत्री सगळे येणार म्हणून, सगळे येणार म्हणून तुम्ही इथं आज खडीकरण केलं, लोकांना दाखवण्यासाठी केलं आणि तुम्ही आता हा जो जे क्वालिटी पाहिजे, जी प्रॉपर जी कन्स्ट्रक्शनची पद्धत आहे ती अजिबात फॉलो केलेली नाही आहे आणि उगाच करायचं दाखवायचं, त्यांना धक्के बसू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही लोकांचे पैसे वापरून आज तुम्ही खडीकरण डांबरीकरण करायला लागलाय। हे तात्पुरतं आहे, पण इथं जे स्थानिक लोक राहणार आहेत, जी लोक आज इथं ह्याचा डेली वापर करतात त्यांच्यासाठी त्याचा काही उपयोग नाही। आता आज पावसाचं वातावरण झाले बघा, आता आज पाऊस पडला तर हे सगळं वाहून जाणार आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे। कोल्हापूरकरांना चांगले आणि दर्जेदार आणि कायमस्वरूपी मिळणारे खरं तर रस्ते हे मिळावेत अशी अपेक्षा जी आहेत ते वाहन चालक आणि इंजिनियर या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।